आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी हनीमून ट्रिप प्लॅन करते, म्हणजे पिंट्या दादा, नंदुताई, मी आणि रो। क्या बात है यार, जबरदस्त आयडिया ही। नाही ब्रो, पिंट्या दादा तो तयार नाही होते, इज नॉट रेडी। का? का म्हणजे मला तर मीटिंगची कारण दिली। ओ, असं म्हणाला का तो? या पण नाही, अजिबात नाही। पुढच्या आठवडाभर त्याच्याकडे काहीही काम नाहीये, फ्री आहे तो टोटली। पुढच्या आठवड्यातला कुठल्याही मीटिंग्स नाहीयेत, कुठला प्रोजेक्ट साइन करायचा नाहीये, नवीन प्रोजेक्टला सुरुवात करायची नाहीये, काहीही नाहीये, सगळं पोस्टपोन झालंय। ऍक्च्युली काय आहे, आता नवीन वर्ष येते ना, सगळे क्लायंट्स म्हणाले की आता या आठवड्यात नको, आपण नवीन वर्षात नवीन सुरुवात करूया। त्यामुळे टोटली फ्री आहे तो, टोटली फ्री। ओह माय गॉड, व्हाट आर यू सेइंग? तो मला असं का बोलला? He lied on my face? म्हणजे बेसिकली त्याने मला थाप मारली। नाही नाही नाही, म्हणजे तसं नाही, तो पूर्णतः खोटं बोलला असं नाहीये। ऍक्च्युली काय झालं, तो मला म्हणाला की आनंद, आता या आठवड्यात आपल्याकडे वेळ आहे ना, मग आपण आपली पेंडिंग कामं पूर्ण करूया। पण पेंडिंग कामं ना, ती काय मी करू शकतो, तू त्याला घेऊन जाऊ शकतेस बिंदास। म्हणजे मी चौघांसाठी हनीमून ट्रिप प्लॅन करू शकते? ऍब्सोल्युटली। ए, पण तो नाही म्हणाला तर? त्याने ऐकलं नाही तर? नाही ऐकलं तर मी आहे ना, बघतो कसं ऐकत नाही ते। आत्ता जाऊन बोलतो जरा त्याच्याशी। बघ तू, येऊ मी? थँक्यू सो मच। बोलतो जरा। बाय द वे, नाईस आउटफिट। थँक्यू। या, आलोच। येस। हॅलो रो, गेस व्हॉट? पिंट्या दादाला काहीच काम नाहीत, ही इज ऍब्सोल्युटली फ्री। मी एकदम ऑथेंटिक सोर्स कडून माहिती काढली। यार अधिरा, तू कसली कमाल आहेस यार। टेल मी समथिंग आय डोंट नो। सो बेसिकली पिंट्या दादाला आता काम नाहीये, त्यामुळे तो मला कामाची कारण देऊच शकणार नाही। पण तरी मी इन्सिस्ट करणार आहे, ओके? मी त्याला कन्व्हिन्स करणार आहे। पण तू पण त्याला कॉल कर, ओके? मी त्यांना जेन्युइनली रिक्वेस्ट करेन, ठीक आहे? हा, तेच रे, तेच। ओके, परफेक्ट, गुड लक। ओके, थँक्यू। बाय, लव यू। लव यू टू अधिरा, बाय। हा, बोल रे समर। काय काय रे, तू इथे काय करतोस? बायकोने घराच्या बाहेर काढले यार मला। बरं झालं, चांगलं केलं तिने। त्या बिचारीला तूच काहीतरी त्रास दिला असेल, भांडला असेल मुद्दामून काहीतरी कारण काढून। मी नाही तर काय? त्या बिचारीशी भांडलो असेल? बिचारी? अरे सकाळी कचा कसा भांडत होता एकमेकांशी, एकमेकांच्या झिंजा उपटत होता तुम्ही। आणि हे बघ, मी नाही भांडत बरं का माझ्या बायकोशी। मी खूप रोमॅन्टिक आहे, प्रचंड प्रेम करतो माझ्या बायको। नाही ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, तुझं काय? तू का त्रास देतो तुझ्या बायकोला? मी काय केलं? तेच, काहीच करत नाहीयेस। हनीमूनला का जात नाहीये? हनीमून हा शब्द ऐकला ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या। कोणी सांगितलं तुला, सांग? हमारे जासूस चारों तरफ फैले। अरे ते जाऊ दे, कुणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये, तू का जात नाहीस हे महत्वाचं आहे। मला जायचं नाहीये। का? अरे अधिरांनी किती प्रेमाने ट्रिप प्लॅन केली तुमच्यासाठी, चौघांसाठी। जा ना प्लीज यार, कम ऑन। कळलं? अधिराने तुला हे सगळं सांगितलं, आणि तिला समजवण्याच्या ऐवजी तू मला काय समजवतोस? तिला सांग, तू रोहनला घेऊन जा, तुम्ही दोघं जा, मला कशाला घेऊन जायचं मध्ये? अरे पण तिची इच्छा आहे तुम्ही चौघांनी एकत्र जावं ट्रिपला, कम ऑन यार। तुला माहितीये ना आपली किती कामं पेंडिंग आहेत। कामं मी करतो, महत्वाची सगळी कामं मी करतो, अजिबात काळजी करू नको, तू ट्रिपला जा। मला आता हनीमून पेक्षा सुद्धा राहिलेली कामं संपवणं जास्त महत्वाचं आहे। अरे यार, अरे हो, मान्य आहे ना, कामं महत्वाची आहेतच, पण हे पण तेवढंच महत्वाचं आहे माझं ऐक, तू हनीमूनला जायला हवंस। अरे माझं हनीमून म्हणजे काय देशाच्या कारभारा इतका एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्न आहे का? दुसरं काही सुचत नाही, डोक्यात येत नाही दुसरं काही? काय ना, लग्नानंतर जनरली कपल्सला एकमेकांशिवाय दुसरं काहीच सुचत नसतं काही दिवस। पण आमची गोष्ट वेगळी आहे। हा, मुळात हनीमूनला जाण्याच्या वयाचा राहिलोय का मी आता? नाही, हो की नाही? एक तर त्या बाई, त्या कोण आहेत त्यांना मी ओळखत नाही, त्यांच्याशी माझं पटत नाही, मला ते आवडत नाहीत, आणि मला खात्री आहे त्यांनाही मी आवडत नाही। आम्ही 4-5 दिवस एकमेकांबरोबर असून काय करणार आहोत? भांडणार ना, त्यापेक्षा कशाला जायचं?
4 दिवसात चित्र बदलेल ना समर. हा, एकमेकांना ओळखायला लागाल, छान वेगळ्या वातावरणात जाल, जरा रिलॅक्स व्हाल, एकमेकांच्या आवडी निवडी, काय वाटतं, काय काय नको, काय हवं हे सगळं कळेल. अरे खूप महत्वाचे असतात हे 4-5 दिवस. हा ना नात्याचा पाया असतो. खूप चांगली पद्धत आहे ही. मला असं वाटतं तू जा प्लीज. हो, आणि याच्या उलट झालं तर तिकडनं आल्यानंतर मला त्यांचा आणि त्यांना माझा अजूनच राग यायला लागला तर, आणि तू म्हणतोस तसा नात्याचा पायाच डळमळीत झाला तर. तुला प्रयत्नच करायचे नाहीयेत का रे? मला जायचं नाहीये, मला काही करायचं नाहीये. हे बघ समर, मी तुला ना खूप प्रेमाने समजून सांगतो इतका वेळा, तू जायचं आहेस, नाहीतर मग तुला माहिती ना आनंद, मग तू तू समजून घेत नाहीयेस. आता ठरलंय तू हनीमूनला जातोयस, याच्यावर मला काहीही ऐकायचं नाहीये. आनंद, बोलूया 2 मिनिटं आपण. तू काय पिंट्या दादाच्या बाजूने समजवायला आली असणारच ना? मी कोणाच्याही बाजूने बोलायला आलेली नाहीये. मला काय वाटतं ते बोलू शकते का? मला खरंच वाटतं की तू आणि रोहनने हनीमूनला जावं. आता आमच्यासाठी या गोष्टीत नका अडून बसू. सी, म्हणजे त्याच्याच बाजूने तर समजवायला आलीस मला तू. अगं तसं नाहीये अधिरा. कसं आहे? सी, हनीमून ही कॉन्सेप्ट कोणीतरी आणली असेल, राईट? फॉर अ रिझन. काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. त्याच्या मागचं कारण काय ते मी तुला सांगते. नवरा आणि बायको या दोघांना घरच्यांपासून दूर एकमेकांबरोबर वेळ घालवता यावा, मजा करता यावी, म्हणून ही सगळी कॉन्सेप्ट आहे नंदुताई. आणि पिंट्या दादा बघ ना, ही सो वर्कहॉलिक. सतत काम काम काम. काम तर चालूच राहणार आहे ना. पण मला सांग, हे हनीमूनचे दिवस कधी परत येणार आहेत का? बरोबर आहे तुझं, पण मग पण काय सांग ना तू पिंट्या दादा, प्लीज समजाव ना, प्लीज प्लीज. अगं तू त्याला सांगून आलीस आणि तुझ्या दादाने तुझं ऐकलेलं नाहीये. तुझा दादा माझं ऐकणार असं वाटतंय तुला? नंदुताई, तू विसरतीस. मेहंदीच्या वेळेला आठवतंय? मेहंदीच्या वेळेला त्याने तुझं ऐकलं होतं. एक्झॅक्टली, या तुझ्यासाठी. आताही तो माझ्यासाठीच ऐकेल, पण तू सांगून बघ ना, प्लीज प्लीज प्लीज. नको ना, नको नाही, अधिरा, नको. अधिरा, असं प्रत्येक गोष्टीत अडून बसायचं नसतं. ही चांगली सवय नाहीये. आणि मी तुला ओळखते तेव्हापासून पाहत आले, तू प्रत्येक वेळी हेच करतेस. अशाने काय होतं माहितीये का, माणसं तुमच्या लायबिलिटी खाली येतात आणि त्यांच्या मनाविरुद्ध तुम्हाला हवं ते सगळं करत राहतात आणि त्यांच्या मनाचा विचारच करत नाहीत. मग त्यांच्या इच्छा, आकांक्षा, विचार सगळं बाजूला राहतं. ओके ओके फाईन, सॉरी. मला असं वाटलं होतं की आपण 4 जण एकत्र जाऊ हनीमूनला. ओके, खूप मजा करू, धमाल करू. वी विल चेरिश ऑल द मेमरीज फॉर द रेस्ट ऑफ अवर लाईव्स. पण नाही, तू अशी मूड ऑफ नको करून घेऊस. हे बघ, मी पण आत्ताच नवीन नोकरी जॉईन केली आहे. असं जॉईनिंग नंतर इमिडिएटली सुट्ट्या मागणं हे मला पण शक्य नाही होणार ग. दॅट्स इट. हा प्रॉब्लेम आहे तुझा का? हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होईल. सी, तू काय कर, तू तुझ्या बॉसला सांग मी न्यूली मॅरिड आहे आणि मला हनीमूनला जायचंय. मग बघ, असा सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. मी तुझ्या दादाची काही गॅरंटी माझ्याकडनं देऊ शकत नाही.